पंतप्रधान शेख हसीना या एका चॉपरने देश सोडताना दिसतायत. त्या नेमक्या कोणत्या देशात गेल्या किंवा बांगलादेशमध्येच आहेत की कुठे बाहेर गेल्या याची अधिकृत माहिती आपल्याकडे नसली तरी मात्र त्यांनी देश सोडल्याची चर्चा आहे. त्यासोबतच त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याचं देखील म्हटलं जातंय. आणि दुसरीकडे तिथल्या स्थानिक नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये संतप्त झालेले दिसतात. तिथे ते पंतप्रधान निवासस्थानामध्ये घुसले, तिथे नासधूस करतायत. त्यासोबतच काही पुतळ्यांची देखील नासधूस होताना दिसते आपल्याला. नेमकं काय बांगलादेश आता का धुमसतोय? नमस्कार. महानगरच्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना माझा नमस्कार. बांगलादेशमध्ये आत्ता जे घडतं आहे तर त्याची पूर्वपीठिका फार मोठी आहे. हे आत्ता घडतंय असं आपण समजायचं काही कारण नाही. हे गेले 1.5 वर्ष बांगलादेश धुमसतोच आहे. फक्त आत्ता जशी आग लागलेली आहे अशा स्वरूपाच्या घटना बांगलादेशमध्ये आपल्याला दिसत नव्हत्या. परंतु आपल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच बांगलादेशमध्ये लोकसभा निवडणूक झाली, म्हणजे त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्येच शेख हसीना वाजेद ज्या आत्ता विद्यमान पंतप्रधान आहेत तर त्यांच्या पराभवासाठी अमेरिका, CIA आणि अमेरिकेचं उद्योग खाते यांनी जंग पछाडलेलं होतं आणि अमेरिकेच्या उद्योग खात्याच्या अनेक अधिकाऱ्यांनी बांगलादेशला थेट धमक्या पण दिलेल्या होत्या. त्यावेळेला बांगलादेशमधलं शेख हसीना वाजेद यांचं सरकार म्हणजे अशा वाईट पद्धतीने पराभूत होऊ नये म्हणून चीन आणि भारत अशा दोन या उपखंडातल्या आपल्या दोन सत्तांनी खरं तर तिथं प्रयत्न केले. अमेरिकेचा प्रयत्न होता की बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या ज्या नेत्या आहेत बेगम खालिदा जिया यांचं सरकार सत्तेवर यावं. आता हे का आहे हे थोडं लक्षात घेतलं पाहिजे. शेख हसीना वाजेद यांनी गेल्या त्यांच्या ज्या हा कार्यकाळ त्यांचा मोठा आहे पंतप्रधान पदाचा, मला वाटतं 3ऱ्यांदा त्याचा पंतप्रधान झालेले आहे. तर त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बांगलादेशच्या आर्थिक सगळ्या पुनरुज्जीवनाला त्यांनी मोठ्या प्रमाणावरती चालना दिलेली होती. हे करत असताना बांगलादेशामधले जे सगळे रॅडिकल एलिमेंट्स आहेत तर ते त्यांना पायबंद घालणं असा मोठा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि आत्ता सुद्धा ते सुरू आहे. ISI हा बांगलादेशचा वापर मोठ्या प्रमाणावरती करतोय आणि त्यासाठी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचाच वापर पूर्णपणे आता करून घेतला जातो. बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवरती एक वेगळी संघटना, तिचं नाव मोठं आहे पण AJFC असं त्याचं खरं तर शॉर्ट फॉर्म आहे. तर ही सगळी रॅडिकल म्हणजे जमात सगळी आहे आणि बांगलादेश आणि म्यानमार मधले जे मुस्लिम घटक आहेत म्हणजे रोहिंग्या असतील किंवा अन्य तर त्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावरती उपद्रव त्यांनी सुरू केलेला होता. बांगलादेश मधलंच पण म्यानमार सीमेवरचं एक गाव पूर्णपणे त्यांनी तिथे स्वतः स्वातंत्र्य घोषित त्या गावानी केलं होतं आणि म्हणजे ही फार काही जुनी घटना नाहीये, त्याला 1 वर्षच फक्त झालंय आणि त्यांनी त्याची तयारी केली होती. आणि तसा एक रिसर्जन्स म्हणजे म्यानमार मधला राखाईन प्रांत आहे, म्यानमार मधलाच जो चीन नावाचा एक प्रांत आहे तर त्या चीन मधल्या काही प्रदेश आणि बांगलादेशचा काही प्रदेश असा मिळून एक वेगळा देश करायचा आणि त्याच्यावरती म्यानमारमध्ये म्यानमार, मणिपूर आणि बांगलादेशचा काही भाग. आता आपल्याला मणिपूर मधले कुकी संघर्ष आपल्याला माहिती आहे, पण 1904 मध्ये ब्रिटिशांनी असं वेगळं सेपरेट कुकी लँड त्याचा नकाशा पण तयार केलेला होता. सायमल्टेनियसली त्याचाही कार्यक्रम हा बांगलादेशामधून हा गेले 2 वर्ष सुरू होता. ही या सगळ्या घटनेची बॅकग्राऊंडर आहे. ज्या वेळेला त्या रॅडिकलिस्टनी बांगलादेश मधलंच एक गाव स्वातंत्र्य घोषित करून तिथे त्यांनी उच्छाद मांडायचा प्रयत्न केला त्यावेळेला शेख हसीना वाजेद यांनी अत्यंत श्रूडली पण त्या गावात लष्कर घुसवून तिथले जे सगळे रॅडिकल एलिमेंट्स आहेत तर ते एकतर अटकेत टाकले आणि त्यांचे 3 म्होरके पळून गेले. ते अर्थात राखाईन प्रांतात गेले. आपल्याला कल्पना नाही पण म्यानमार सुद्धा आता असेच तुकडे होण्याच्या बेतात आलेला आहे. तर हे जे सगळे रॅडिकलिस्ट एलिमेंट जे आहेत तर त्यांना एकतर चीननंही पाठिंबा दिलेला आहे, त्यांना अमेरिका आणि CIA पण पाठिंबा दिलाय आणि त्यासाठी आता ISIचा सुद्धा वापर हा मुळात केला जातोय. मग आता असं घडलं काय, ज्या वेळेला शेख हसीना वाजेद तिथे निवडून आल्या त्यामुळे खरं तर CIA, ISI या सगळ्यांचा मुखभंग मोठ्या प्रमाणावरती झाला आणि
बांगलादेशमध्ये भारत आणि चीन एकत्र कसा आला हा सगळ्यात म्हणजे अमेरिका किंवा पाश्चात्य जगाला हा मोठा धक्का होता. पण आता एक गोष्ट अशी झाली की बांगलादेशमधल्या काही पायाभूत सुविधा विकासांसाठी म्हणून चीननं त्यांना कर्ज द्यायचं आमिष दाखवलेलं होतं. या संदर्भातल्या चर्चेसाठी शेख हसीना वाजेद आता बेजिंगला गेलेल्या होत्या 15 दिवसांपूर्वी. तर त्यावेळेला तिथले जे चीनचे अध्यक्ष आहेत शी जिनपिंग यांनी त्यांना कसपटासमान वागणूक दिली. म्हणजे पूर्ण वेळ मंत्री म्हणजे पूर्ण मंत्री असतात कॅबिनेट दर्जाचे असे सुद्धा शेख हसीना वाजेद यांना भेटायला आले नाहीत. उपमंत्री या दर्जाची लोक त्यांना भेटायला आली. ते बघितल्यानंतर म्हणजे शेख हसीना वाजेद भयंकर खवळल्या आणि त्याच पावली त्या बांगलादेशला परतल्या. बीजिंग सोडून त्या थेट म्हणजे असं एखाद्या राष्ट्रप्रमुखांच्या दौऱ्याविषयी जनरली होत नाही. प्रोटोकॉल्स ठरलेले असतात तर ते प्रोटोकॉलही दिले गेले नाहीत. तेव्हाच तिथे ते चीन आणि शेख हसीना वाजेद यांच्या पक्षाचं आणि बांगलादेश सरकारचं फाटलंय हे स्पष्ट होतं. आणि त्या बांगलादेशात आल्यानंतर बरोबर 24 तासाच्या आत बांगलादेशमध्ये ही हिंसा सुरू झालेली आहे. आता यावेळेचं कारण जे आहे त्यात सरकारचा काही भाग आहे असं नाही. म्हणजे बांगलादेश मुक्ती वाहिनीचे जे सगळे लढवय्ये होते तर त्यांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये बांगलादेशात खरं तर आरक्षण होतं. ते 30% आरक्षण जे आहे ते आता त्याची गरज नाही तर ते आरक्षण कमी करू किंवा रद्द करू असा निर्णय सरकारने घेतलेला होता. तर ते 40% करावं अशी मागणी तिथल्या अनेक रॅडिकलिस्टनी केली आणि हा मुद्दा बेसिकली तापवला गेला. आणि बांगलादेशात शेख हसीना वाजेद आल्या त्याच वेळेला बांगलादेशातल्या उच्च न्यायालयाने निकाल दिला की सरकारने घेतलेला जो निर्णय आहे तर तो बेकायदा निर्णय आहे. तो घटनेला मान्य नाही आणि सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही. त्या नोकऱ्यात 30% आरक्षण राहील आणि तिथून तो दंगा ऍक्च्युली पेटवला गेला. आता सर्वोच्च न्यायालयानं या म्हणजे बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं या घटनेची दखल घेतली आणि उच्च न्यायालयाचा आदेश त्यांनी स्थगित केलेला आहे. म्हणजे एका परीनं सरकारचा निर्णय त्यांनी उचलून धरलेला आहे. म्हणजे बांगलादेशमधलं लष्कर, न्यायालय आणि सरकार असे 3 घटक जे आहेत ते आता एका बाजूला दिसत आहेत. आणि रॅडिकलिस्ट एलिमेंट जे आहे आणि बांगलादेश नॅशनल पार्टी आता शेख हसीना म्हणजे या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कुठलेही नेते तुम्हाला आता या फोरफ्रंटला दिसणार नाहीत. पण याच पक्षाचा एक सरचिटणीस आहे खलील नावाचा. तर तो खरं तर मोस्ट वॉन्टेड होता. पण तो ब्रिटनमध्ये गेला. त्यांनी राजाश्रय तिथे आता हल्ली ब्रिटनमध्ये गुंडगिरी केलेल्या कोणालाही राजाश्रय सहज मिळतो तसा त्यांना मिळाला. आणि आता ते गृहस्थ हे वॉशिंग्टनमध्ये बसतात. सीआयएच्या मांडीला मांडी लावून ते बसतात. त्यामुळे बांगलादेशमधला उच्छाद हा किती रुटेड आहे त्याचं दर्शन तिथे आहे. पण आता हा जो सगळा संघर्ष सुरू झालेला आहे हा चीननं प्रोव्होक केलेला हा संघर्ष आहे.